नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत DGCAचा ऑडिट रिपोर्ट समोर आलेला आहे आणि या रिपोर्ट्सने संपूर्ण प्रशासन हादरलेलं आहे. पण हा रिपोर्ट येताच आमदार रोहित पवार प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांनी या प्रकरणात थेट FIR दाखल करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. अत्यंत धक्कादायक असं म्हणत रोहित पवार यांनी नेमकं काय आरोप केलेत, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. DGCA रिपोर्टमधील धक्कादायक वास्तव्य. DGCAने आपल्या विशेष ऑडिटमध्ये VSR व्हेंचर्स म्हणजे ज्या कंपनीचे विमान अजित पवारांनी वापरलेले होते त्यांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळल्याचे मान्य केलेले आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे, मेंटेनन्समध्ये हलगर्जीपणा आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत DGCAने या कंपनीचे 4 विमान तात्काळ ग्राउंडबंदी केलेले आहेत. मात्र रोहित पवारांचा आरोप आहे की हा रिपोर्ट देण्यास जाणीवपूर्वक उशीर केलेला आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. रोहित पवारांची आक्रमक प्रतिक्रिया आणि FIR. रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे. त्यांची प्रतिक्रिया खालील मुद्द्यांवर आधारित आहे. क्लीन चिटचा प्रयत्न. अपघाताच्या दिवशीच दुपारी 1:36 DGCAने या कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केलेला होता, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. FIR कोणाविरोधात? रोहित पवार केवळ कंपनीवर नाही तर DGCAचे अधिकारी, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि VSR कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सुरक्षेची तडजोड. राज्याचा एवढा मोठा नेता ज्या विमानातून प्रवास करतो त्या विमानाचे ऑडिट आधी का झाले नाही आणि त्रुटी असतानाही उड्डाणाला परवानगी कोणी दिली? राजकीय पडसाद. रोहित पवार यांच्यासोबत अमोल मिटकरी आणि इतर नेतेही पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आमच्या घरातील माणूस गेला आहे, आम्हाला न्याय हवाय, असे या भावना रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या आहेत. या प्रकरणाने आता केंद्र विरुद्ध राज्य आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय असा नवा संघर्ष उभा राहिलेला आहे. मित्रांनो, अजितदादांच्या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर खरंच कारवाई होईल का? रोहित पवारांनी उचललेलं हे पाऊल तुम्हाला कसं वाटतं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.